बोलायचं नव्हतं, परंतु एक शब्द बोलावासा वाटला म्हणून मात्र तेवढा बोलतच आता. जर कधी काळी माझ्या मालेगावच्या येण्या लेखी ताईला जर गरज लागली, अशा हत्या कधी होऊ नये. मायबापावर इथे व्यासपीठ नाहीये, परंतु मला राहवलं नाही. इथं ज्या मायमावल्या बघितल्या आणि मला बोलावं असं वाटलं. लेख कधी जात बघून येत नाही, कधी धर्म बघून येत नाही, परंतु माझ्या अंगाला काटा आला ज्यावेळेस मी तिथं जाऊन बघितलं. त्या आईने बापानं मला सांगितलं, नाशिक जिल्ह्यातला हा प्रसंग आहे. मालेगाव जवळचं डोंगराळे गाव आहे. 3 वर्षाची चिमुकली लेक दारात खेळत होती. त्याच्यावरती बलात्कार करून तिची हत्या केली. या युगात हे सुद्धा बघावं लागतंय. इतकी क्रूर हत्या झाली. मायबाप ऐकणारा इतके मोठमोठाले दगड तिच्या चेहऱ्यावरती टाकण्यात आले. ही बातमी मात्र राज्यात पसरली नाही. जमिनीच्या लेवलचा तिचा चेहरा झाला होता. इतकी क्रूर हत्या नाही करू शकत कोणी. शेवटी बाप आपल्या लेकीला मुकला, आपली आई आपल्या लेकीला मुकली. जर त्या कुटुंबानं हाक मारली तर चकलंबाच काय, पण राज्यातला कानाकोपरा सुद्धा त्या लेकीच्या न्यायासाठी उठा. एवढीच तुम्हाला मी या सप्ताहाच्या निमित्तानं त्या लेकीच्या वतीनं हाक देतो. मी तर उभं राज्य त्या लेकीसाठी बंद करण्याची तयारी कुटुंबाला दिली. ती आई इतकी आक्रोशानं रडते ना. खरंच सांगतो बाबाजी, हा इथला विषय नाहीये या व्यासपीठाचा, पण शेवटी जो वारकरी संप्रदाय आम्हाला संस्कार शिकवतो, मायमाऊली मधला आणि पुरुषांमधला, शेवटी मला रावलंच नाही. जरी या व्यासपीठाने आमच्यावरतीच लेखीचे संस्कार केलेत, मायमाऊलीचे वेगळे संस्कार दिले. ती आई रडताना इतकं बेकार रडत होती. 3 वर्षाची लेक म्हणजे ती इतकी हुशार पोरगी होती. ती ज्यावेळेस आईला दिसना ना, ती भीतीला धडका घेत होती. साध्या सोपा गोष्ट नाही. ज्यावेळेस आपलं काळीज जातं ना, त्यावेळेस आपल्याला कळतं बोलणाराला भाषण करणाऱ्यांसाठी सोपं असतं, परंतु ज्यावेळेस त्याचं काळीज चिरलं जातं ना, त्या आईला आणि त्या बापालाच माहीत आपल्या लेकीची काय घेणार. म्हणून ती तुमची लेख समजा, तिला त्या कुटुंबाला आपण सगळ्या महाराष्ट्राने पदरात घ्या. न्यायासाठी आपण सगळेजण लढा. एवढीच माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे. थांबतो. सगळ्यांना रामकृष्ण. खूप धन्यवाद. आम्ही सर्व तुमचं